दादा एबी फॉर्म वरनं लय मोठा गोंधळ चालू आहे सध्या. पुणे महानगरपालिकेमध्ये बघताय तुम्ही एकाच वॉर्डातनं 2-2, 3-3 फॉर्म दिले गेलेले आहेत. काय विषय? जास्तीचे एबी फॉर्म त्यांच्याकडून जवळपास 70 एबी फॉर्म वाटण्यात आले. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये कालच छाननी झालेली आहे. त्याच्यामुळं एक उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडंच. एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ ब क ड ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले आहेत ते पाहिले जातील आणि त्याच्यातून काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेलेले असतील तर ते मागे घेण्यात येतील. असं काही मार्ग आम्ही काढू. समाधानकारक जागा दिले गेलेलं नाहीये असं अंकुशांना म्हणतात. अरे पुढे नको घेऊ बूम. एक शेवटच्या क्षणी असं नाहीये. आपण नेहमी तसं म्हणतात. तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा. आमची RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात. कारण आम्ही मग पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत 3 वाजेपर्यंत हा एबी फॉर्म घेऊन जायचा, तो एबी फॉर्म घेऊन जायचा, ह्याला नाकारलं जायचं, त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा. एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. डबल एबी फॉर्म, नाराजी, काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. निष्ठावंत अनेक आले टायमिंगला शेवटच्या. दादा अनेक खोक्यात गुन्हेगारांना एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. तसं नाहीये. त्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची RPI सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. सचिन खरात आत्ता देखील माझ्याबरोबर होते. त्यांना पण तुम्ही विचारू शकता. त्यांनी त्याच्यामध्ये मला आमचं दोघांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवारसाहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतो. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदेसाहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदेसाहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली. कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का. दादा कुठे पुण्यामध्ये बोलतोय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड बाकीच्या ठिकाणी त्या भागामध्ये तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत. जसं कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना दिले, सांगली मिरज कुपवाडला मकरंदाबा पाटलांना दिले म्हणजे माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. मुंबई आणि तिकडचा भाग हा ठाणे सुनील तटकरे साहेब बघतायत. असं सगळ्यांनी दत्ता भरणेंना सोलापूर दिलेलं आहे. सेना आणि राष्ट्रवादीची युती होणार असं दिसतं. काल उदय सामंतांची बोलणं झालं. आज आम्ही आता मी जाणार आहे बीडला माझा काही कार्यक्रम आहे. तो परवाच ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलला. तो काल होता पण काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावल्यामुळं तो आज मी घेतलेला आहे. जवळपास 1000पेक्षा जास्त विविध कामं त्याचा शुभारंभ पहिल्यांदाच आम्ही बीडमध्ये करतो ॲट ए टाईम. तो कार्यक्रम आहे पालकमंत्री म्हणून आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. नवीन वर्षाच्या पण तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचा जो आपल्या सहित नाही ते संकल्पाच्या बद्दल नंतर सांगतो.